केल्याची दृश्य सीसीटीव्हीत कैद। आणि आता एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर। In association with टाइमलेस लैंडमार्क assured with जिंदल स्टेनलेस स्टील। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। राजकारणात काही पक्क नसतं। उद्धव ठाकरे आधी माझे मित्र होते, आता राज ठाकरे ही मित्र आहेत, तर उद्धव ठाकरे ही शत्रू नाहीत। एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। मला महाराष्ट्रात बदल घडवणारं राजकारण करायचंय, बदलायचं नाही। नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी 4 वेळा निवडून आलो, पण हिंदू राष्ट्राच्या लढाईत मागे नाही। केंद्र सरकारही हिंदू राष्ट्राच्या दिशेनं पावलं टाकतंय। भाजपचे आमदार सुरेश खाडेंचं वक्तव्य। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामधील शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर। तपास पूर्ण झाल्यानं आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही। कुणीही जखमी नसल्यामुळे हत्येचं कलम लागू होत नाही। कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासानंतर कळेलच। आताच दावे नको आहेत, सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला। बीड प्रकरणात कुणाचंही लाड होऊ देणार नाही, कुणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा। मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत, भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी पवार गटात वादाची ठिणगी। विधानसभेतील पराभवावर टीका करताना मविया नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। मवियाने पराभव मान्य केलाय ते बरं झालं। ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर बोलले। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल, संजय शिरसाट यांचा मुठ्ठा दावा। तर आम्ही कुणासोबतही जाणार नाही, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी। 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। आम्ही हेडगेवारांचे अनुयायी, सर्व वारांचा सन्मान करतो। चंद्रपूरमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंची सांत्वनपर